देवाला राहिला संतांचं समागम आवडतोय महाराज. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही भगवान परमात्म्याला साधूच्या सहवासामध्ये राहायला आवडतंय. सुंदर असा काकडा तुमच्या सप्ताहामध्ये झाला. मोर वर्णन आहे काकड्याच्या या ठिकाणी अभंगामध्ये. जंबोया देवता माझे धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाम चला जाऊ तया ठाया आई भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो. पांडुरंग परमात्म्याला कुठं राहायला आवडतं? पंढरी क्षेत्रामध्ये जम्बूद्वीपावर चंद्रभागेच्या तेरे आणि भक्तांच्या समागमामध्ये देव राहतो. हे ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर तुकोबरा वर्णन करतात. देवा तू देण्याकरता तयार आहेस, उदार आहेस, हे जरी ठीक असेल परंतु तू जे देणार आहे ते आम्हाला नको आहे. मग काय पाहिजे तुम्हाला? नामदेव महाराज तुकोबरा आदी करून सर्व संत मंडळी भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात, इच्छा करतात, करुणा मागतात. हे देवा तू ज्या ठिकाणी राहतोस ना तुझ्या चरणारविंदी आम्हाला राहिला जागा दे. तू जर आम्हाला त्या ठिकाणी ठेवशील तर आम्ही तिथं राहून करणार काय? तर तुझे या ठिकाणी चरणारविंदी तुझ्या महाद्वारामध्ये लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाहीत. अभंगाचं पहिलं पंढरी क्षेत्रामध्ये ठेवलं, तुझ्या चरणाविंदी जर आम्हाला वास दिला तर आम्ही त्याला करणार काय? तुझ्या महाद्वारामध्ये लोटांगण घालणार. घातले लोळणे गा चंद्रभागे वाळ
तुझ्या महाद्वारामध्ये आम्ही लोटांगण घालणार आणखी काय करणार घालीनं लोटांगण तुझ्या चरणाचं आम्ही वंदन करणार आपण परमार्थाने प्रपंच करत असताना कोणत्याही देवाची उपासना करा फक्त एका देवाच्या वरती श्रद्धा ठेवून त्या देवाची उपासना करत चला काय होतं आपण देवाच्या अनेक भक्त करत असल्यामुळे आपल्यावर संकट आलं की एकही देव आपल्या काम येत नाही विठाला विठाला तसं तुकोबाराय म्हणतात आम्ही परमार्थ करत असताना एकाच भगवंताची उपासना करतो एक धरला चित्ती आम्ही रघुमाईचा पती कोण्याही देवाची उपासना करा परंतु एका भगवंताची उपासना करत चला नाही तर आता लय अवघड आहे महाराज घरात 10 माणसं असले की 10 देवाची उपासना एका घरामध्ये चालते कोण्याही देवाची सेवा फक्त एका भगवंताची उपासना करत चला नामदेवराय म्हणतात देवा तुझ्या चरणाचं मी वंदन करणार तुला डोळे भरून पाहणार घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्याने देवाला का पाहायचं आता गणरायांचा जयंतीचा उत्सव उद्याच्या दिवशी आहे या गणरायांना डोळे भरून का पाहायचं या गणरायांचा जन्म झाला कसा हा पहिला मुद्दा महत्वाचा आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गणरायांची जयंतीचा उत्सव संपन्न होतोय महाराज या गणपती बाप्पांचा जन्म झाला कसा तर गणपती स्कंद पुराणामध्ये या ठिकाणी आलेली सुंदर कथा आहे गणपती बाप्पाचा जन्म अशा प्रकारे झाला ज्यावेळेस पार्वती माता स्नान करण्याकरता निघाले अंगावरचा मळ त्यांनी काढला आणि स्नानगृहाकडे जात असताना त्या गंगाच्या मळापासून त्याची उत्पत्ती केली त्याचं नाव गणपती त्याचं नाव गणेश त्याचं नाव गजानन अंगाच्या मळापासून उन्माद या ठिकाणी निर्माण झालेला गणपती त्याच्यामध्ये प्राण ठेवला आणि सुंदर असं गणपती बाप्पांना रूप प्राप्त करून दिलं त्या पार्वती मातेनं आणि त्या गणरायांना सांगितलं पार्वती मातेने हे गणराया मी स्नानगृहामध्ये चाललेले स्नान करण्याकरता माझं स्नान होईपर्यंत घरामध्ये कोणालाही प्रवेश करू द्यायचा कोणी जरी आलं तरी घरामध्ये प्रवेश करू द्यायचा नाही द्वारपाल म्हणून त्या गणरायाला पार्वती मातेने दरवाजा समोर उभा केलं पार्वती माता स्नान ग्रहाकडे या ठिकाणी गेल्या थोड्या वेळामध्ये भगवान भोलेनाथ शंकर परमात्मा या ठिकाणी आले आणि त्या ग्रहामध्ये घरामध्ये प्रवेश करत असताना गणरायाने घरामध्ये जाण्याकरता नकार दिला जाऊ देणार गणपती माहिती नाही आपले वडील आहेत भगवान भोलेनाथ आहेत भगवान शंकर आहेत आडवलं दरवाजामध्ये जाऊ देणार समजूत घातली या ठिकाणी भोलेनाथाने ए बाळा मी तुला ओळखलेलं नाही आणि तूही मला ओळखलेलं नाही मी माझ्या धर्मपत्नीला म्हणजे पार्वतीला भेटण्याकरता घरामध्ये जातोय मला जाऊ दे वाट सोड त्यावेळेस गणराय सांगतात हे यजमान तुम्ही जा घरामध्ये परंतु माझी जी आई आहे ती स्नान करत आहे जोपर्यंत तिचे स्नान संध्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला घरामध्ये जाऊ द्यायचं नाही ही अशी माझ्या आईची आज्ञा आहे जाऊ देणार नाही मी नकार दिला जाण्याकरता भगवान भोलेनाथांना राग आला त्या रागाच्या भरामध्ये हातात त्या त्रिशूळानं त्या गणरायांचं शिर कमर या ठिकाणी छेद केला मुख एका बाजूला पडलंय आणि धड एका साईडला पडलंय पार्वती माता या ठिकाणी स्नानगृहातून बाहेर आल्या आणि दरवाजा समोर आल्या गणराय दिसत नाही मुलगा दिसत नाही रक्तभंबाळ झालेलं शरीर धड एका बाजूला आहे मुख कमल एका बाजूला पडलेलं पाहिलं पार्वती मातेला खूप वेदना असह्य भयंकर दुःख झालं डोळ्यातून अश्रू वाहू लागल्या एका मुलाचा शिरच्छेद माझ्या डोळे देखत झालेला आईला पाहवत नाही दुःख झालं भोलेनाथांना पाहिलं आणि सांगितलं हे देवाधिदेव तुम्ही माझ्या मुलाचा शिरच्छेद केलेला आहे मारून टाकले तुम्ही त्याचा वध केलेला आहे आता मी बोलणार नाही अबोला धरणार आहे माझ्या मुलाला तुम्हाला जिवंत करू द्यावं लागेल अबोला धरलाय राग आलाय या रागाच्या भरामध्ये भगवान भोलेनाथ शांत झाले राग आटोपला आणि नारद या ठिकाणी तेवढ्यामध्ये तिथं आले नारद आल्यानंतर त्या नारदाला भगवान भोलेनाथाने सांगितलं नारद तुम्ही तिन्ही मंडळामध्ये तिन्ही लोकांमध्ये फिरत असता वास करता एक काम करा आता काय करा या गणपतीचा शिरच्छेद माझ्याकडून झालेल्या रागाच्या भरामध्ये या तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करत असताना फिरत असताना एक काम करायचंय जो मुलगा जो मुलगा आपल्या आईकडे पाठ करून बसलेला असेल आणि विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेला असेल
अशा मुलाचं शिरच्छेद म्हणजे मुंडकं कापा आणि ते शिर माझ्याकडे घेऊन या. गणपती बाप्पा खूप फिरले मृत्यू लोकांमध्ये, पाताळामध्ये फिरलेच दिसलं नाही. सुर्ग लोकांमध्ये भ्रमण केलं, काही पाहायला मिळालं नाही. परंतु फिरत असताना एका अरण्यामध्ये हत्तीचे पिलं आहेत आणि त्या हत्तीचं एक पिलू जे आहे, एक बालक आहे, ते हत्तीकडे पाठ करून विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेला या ठिकाणी नारदजीनं बघितलं. आनंद झाला, आश्चर्य झालं, खाली उतरले आणि या ठिकाणी त्या हत्तीचं शिरकमल, त्या बाळाचं शिरकमल या ठिकाणी कापलंय आणि मुखकमल घेऊन शिरकमल घेऊन भगवान भोलेनाथांजवळ या ठिकाणी नारद आले. नारद आले त्या भोलेनाथांच्या हातामध्ये दिलं. मायावी शक्ती भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी जे घेतलेलं शिर आहे हत्तीचं, गजाननाचं शिरकमल आहे, ते गणरायाच्या धडावरती ठेवलं आणि प्राण तेजित केला. त्यामध्ये गणराय म्हणून त्या गणपतीला गणा गजानन या ठिकाणी हत्तीचं सोंड रूपी मुख या ठिकाणी मुखकमल बसवलंय म्हणून गणपतीला गणपती गजानन या नावाने गणपती बाप्पा प्रसिद्ध झालेले. वर दिला त्या गणपती बाप्पांना, तुमची या जगामध्ये मृत्यू लोकांमध्ये अगोदर तुमचा मान सन्मान केला जाईल. तुमच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा या ठिकाणी पूर्ण होणार नाही. तो अगोदर तुमची पूजा होईल आणि नंतर घराची असेल, वास्तुशांती असेल, आपण कोणतीही पूजा करा. ब्राह्मण देवता काय करतात, सुपारीच्या रूपानं नागिणीच्या पानावरती सुपारी ठेवून गणरायांचं आगमन, गणरायांची पूजा ते करत असतात आणि तिथून पुढे त्या ठिकाणी वास्तूची पूजा, दुकानाची पूजा, सत्यनारायणाची पूजा घरामध्ये होत असते. म्हणून अग्रगण्य स्थान आहे तो गणपती बाप्पांना आहे. म्हणून गड्या हो, लहान मुलं शाळेमध्ये जातात, मुली शाळेमध्ये जातात, बुद्धी कमकुवत असेल, परीक्षेमध्ये मार्क कमी मिळत असतील, एक काम करत चला. अथर्व शीर्ष नावाचं या ठिकाणी स्तोत्र आहे माझ्या गणपती बाप्पांचं. दर मंगळवारी मुलं मुली तुम्हाला होईल तितक्या वेळेस त्याचं पारायण करत चला. त्या अथर्व शीर्ष इतकं सुंदर आहे, त्याचं जर तुम्ही नित्यनेमानं पारायण करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये नक्की यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असं गणरायांचा आशीर्वाद म्हणजे अथर्व शीर्ष नावाचं स्तोत्र आहे. बुवा विठला विठला भगवान परमात्म्याला डोळे भरून पाहावं. काय होतं देवाला आपण जर पाहिलं. मी स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही शिकत असताना आमचे गुरुवर्य कुरेकर बाबा नेहमी आम्हाला सांगायचे पाठामध्ये, भगवंताला पाहिल्यानंतर त्या साधकाच्या, त्या भक्ताच्या जीवनामध्ये 6 गोष्टीचा छेद होतो. जन्म मरण, हर्ष शोक, क्षुधा आणि तृष्णा या 6 गोष्टीचा छेद त्या साधकाच्या जीवनामध्ये होतो आणि त्याची अवस्था अशी होती, देव पाहावयासी गेलो तेथे देवाचे होणे ठेलो. अशी अवस्था, असा भाव भगवंताला पाहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, देवा आम्ही तुला पाहण्याकरता आम्हाला नगरीमध्ये तुझ्या चरणारविंदे वास दे, वास दे पंढरे सर्व काळ. म्हणून घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. देवा एवढंच करणार का? नाही. काय करणार मग? आम्ही तुला प्रेमानं आलिंगन देणार. अहंगाचं दुसरं
आम्ही तुला प्रेमाला आलिंगन देणार. परमार्थ करत असताना भाव भक्ती प्रेम आदर श्रद्धा या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. काही माणसं म्हणत असतात आम्हाला, कीर्तन झालं फेटा काढून बसलो, एका महाराज आम्ही आळंदी पंढरपूरची पैठणची वारी करतो, नेवाशाची वारी करतो, चारधाम यात्रा केल्या, संतांची वारी करतो, अन्नदान करतो, वर्गणी देतो, महाराजांच्या पायावर दक्षिणा ठेवतोय, सारव करतोय. परंतु आमच्याच बोरचं कमून पाणी कमी झालं असं. बोरचं पाणी कमी होण्याचा, म्हशीला दूध कमी देण्याचा आणि गळ्यातल्या माळेचा वारीचा काही संबंध नाही. महाराज माणसं दुःखी होतात परमार्थ करणारी मंडळी. आपल्या गळ्यामध्ये माळ पडली, आपण वारी करतो, पंढरपूरला जातो, अन्नदान करतो, वर्गणी देतो, आपण सर्व चांगलं काम करतो. आपल्या पाठीमागे दुःख का? तुमच्या माझ्या नशिबामध्ये जे दुःख येतं ना महाराज, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने येतं आणि प्रारब्ध अशी गोष्टी ती भोगल्याशिवाय संपत नाही. गळ्यामध्ये माळ पडली ते आपल्यावरती झालेले संस्कार आहेत. संस्कार कधी वाया जाऊ द्यायचे नाही, वारी कधी चुकायची नाही, अन्नदान द्यायचं कधी चुकायचं नाही आणि दुःख भोगल्याशिवाय पर्याय नाहीत. महाराज आजपर्यंत कोणाचाच असा प्रपंच झाला नाही की त्याला सर्व सुखच प्राप्त झालंय. महाराज प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये देखील संसारात त्यांना दुःख भोगावं लागलं. हे प्रारब्धाची गती आहे. प्रारब्ध भोगून संपावं लागते, भोगल्याशिवाय संपत नाही. त्याचं नाव आहे प्रारब्ध. भोगून सांगावं लागतंय. परमार्थ करत असताना, गणरायांची उपासना करत असताना, आपण वारी करतो, परमार्थ करत असताना श्रद्धा प्रेम आवड खरा भाव हे महत्वाचं आहे. परमार्थामध्ये आपला भाव खरा असेल तर आपल्याकरता आजही देव खरंच काम करतोय. आपला भाव खोटा, आपल्याकरता देव खोटा आहे. आपला भाव खरा आहे, आपल्याकरता आजही देव खरा आहे. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षामध्ये चैत्र महिना उन्हाळ्याचे दिवस आणि तोबात जत्रा भरलेली. जशी कोरोना नंतर जत्रा भरत होते ना गावागावात, तशी जत्रा तोबा गर्दी झालेली. आणि घरातले गावातले जुने पाटील ते आजोबा त्याने ठरवलं बुवा 4 वाजले, चैत्र महिन्यातली जत्रा या ठिकाणी सुरू झालेली आहे. कोणत्या लोकांना कुठं बसले, कुठं काय लागले याचा जाऊन बघून फेरफटका मारावा. चैत्र महिन्याच्या उन्हाळ्या दिवशी 4 वाजता आजोबा घरातून निघाले. आजोबा निघाल्यानंतर घरात आजोबाच्या साऱ्यात लाडकं घरात कोण
झोपले का काही तुम्ही? नातवंड, अहो ते नातवंड एवढे हुशार असतात महाराज, ते स्वतःच्या आई वडिलांकडे ढुंकून पाहणार नाही, परंतु आजूबाजूचा हातच सोडित नसतात. उन्हाळ्याच्या दिवसात आजूबाजूला असे चिंचेच्या झाडाखाली पाच टाकून झोपले तर ते नातू एवढे बिलिंदर असतात, इतके विचित्रतेला आणणार पोरं असतात, काय करत नाही ते विचारू नका. त्या आजूबाजूची चेहरे उघडून खोर तरी करतील, कानाचे केस तरी वळतील, नाकात तरी काड्या घालतील, मिशाचे तरी केसे पिळतील, काहीतरी ते पोरं करत असतात. ते पोरगा आजोबाच्या मागे लागलं, बाबा मला यायचं जत्रा. आज म्हटलं अरे बाबा कशाला येतो, जत्रा आहे, गर्दी येतो बाबा, गर्दी चुकलं उकला तर कुठं शोधू तुला, बाबा मला यायचं म्हणजे यायचं. आजोबाच्या पाठीमागं बोटाला धरून नातू मागा लागला. नातू दिसायला बारीक 7-8 वर्षाचा पोरग, परंतु लयच विचित्र महाराज. आता 7-8-10 परंतु काय लय उपकार केला त्यांनी, लय शांत बसलेत महाराज. तुमच्या भागात 9 ते 11 कीर्तनाची पद्धत आहे, आमच्या तिकडे नेवासा शेवगाव पैठण भागामध्ये आता 7 ते 9 कीर्तन सुरू झाले. पुणे जिल्ह्यामध्ये सरसकट 7 ते 9 कीर्तन असतात. असे पोरं येण्याविणी करतात विचारूच नका. 7 ते 9 कीर्तन जर असलं, या 10-5 पोरं लहान लहान पुढे बसलेले, एक दिवस एका कीर्तनात बसले आणि बसल्यानंतर पोरं शांतने बसले. 2 धोत्रावाले आजोबा पुढे कीर्तन ऐकत होते माझं. बसले बसले त्या 2 पोरांनी त्या दोन्ही आजोबाच्या धोत्राची गाठच मारली महाराज. जेव्हा कीर्तन संपलं, जय विठ्ठल झालं, दोन्ही आजोबाच्या धोत्राचा रामकृष्ण आले. दिसायला बारीक परंतु लय विचित्र, त्या 7-8 वर्षाचं पोरग परंतु लय हुशार. आता मी पाठीमागं मुंबईला कलेच्या कीर्तनाकरता गेलो, कीर्तन झालं आणि ज्या घरी माझी जेवायची व्यवस्था होती, पोरग दिसायला बारीक परंतु लय हुशार असतात. काय बोलते आणि काय विचारते, अहो चांगल्या चांगल्याची बुद्धिबळपणे दिली पोरं. कीर्तन करून जेवायची व्यवस्था जिथं होती, जेवण करत असताना जेवता जेवता एका पोराने 6-7 वर्षाचं पोरग, मुंबईचं पोरग, 5G नेटवर्क त्याचं, त्याने विचारलं, मी का महाराज कीर्तन लय भारी झालं, आवडलं आपल्याला, परंतु माझा एक प्रश्न आहे. म्हटले काय? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल का तुम्ही? मी म्हटलं आलं तर देईन बुवा. म्हटलं विचारून काय विचारायचंय? आमच्या संस्थेचं काय विचारेल, काही मॅथचं विचारेल, काहीतरी विचारेल. म्हटलं विचारा प्रश्न, देतो उत्तर. त्या पोराने मला प्रश्न विचारला, आदिनाथ महाराज सांगा, माणूस एका पायावर कधी उभा राहतो? मी गाथा वाचला, ज्ञानेश्वरी पाहिली, पंचदशी पाहिली, अमृत अनुभव पाहिला, चांगदेव 65 पाहिली, सारे ग्रंथ उचकले. त्या पोराच्या प्रश्नाचं काय उत्तर मिळालं नाही. जेवण आटोपलं आणि त्या पोराला म्हटलं, वाढो तू तरी सांग, मला काही सांगता येत नाही, माणूस एका पायावर कधी उभा राहतो तू तरी सांग. तो म्हटला, बाबा किती सोपं आहे, सकाळी सकाळी माणसाची आंघोळ झाली की सकाळी सकाळी पॅन्ट घालताना माणूस नाही का पायावर उभा राहतो. या पोराचं उत्तर कोणत्या ग्रंथात सापडलं? असा कोणता ग्रंथ आहे बाबा महाराष्ट्रात? पोरग बारीक परंतु लय हुशार. त्या पोराने आजोबाच्या बोटाला धरलं, जत्रेमध्ये गेलं आणि एका दुकानदाराला विचारलं, हो दुकानदार मामा, म्हटले काय तुमच्या दुकानात विमान आहे का? म्हटलं विमान. म्हटलं आहे ना. केवढ्याला आहे? 100 रुपयाला. द्या की राव. दुकानदार हुशार होता, त्याने त्या पोराचा चेहरा पाहिला आणि दुकानदार म्हटले, पोरग दिसायला बारीक दिसतंय परंतु चाबरे. काही पोरांचा चेहरा पाहिल्याबरोबर आपल्याला माणसाच्या मनामध्ये काय चाललं हे कळतं महाराज. कारण की ग्रंथ आहे आपल्या हिंदू धर्मात, त्याला मानसशास्त्र म्हणतात. ते ग्रंथ जर तुम्ही वाचता तर कोणत्या माणसाचा चेहरा पहा, त्याच्या मनामध्ये काय तुम्हाला चटकन लक्षामध्ये, असं तो सुंदर ग्रंथ आहे. ते दुकानदार म्हटले, पोरा 100ची नोट घेऊन लगेच विमान घेऊन जा. पोरगा म्हटला, मामा मी काय पळून चालू करावं, विमान तर माझ्या हातामध्ये घेऊन बघू द्या ना. त्या दुकानदाराने त्या पोराच्या हातात विमान दिलं. पोराने खिशातून 100ची नोट काढली आणि दुकानदाराच्या हातात दिली पण खोटी 100ची नोट दिली. त्याने का पुरी चॉकलेट भेटायचा 500च्या 2000च्या खोट्या नोटा. चॉकलेट खरे आणि नोटा खोट्या. तशी 100ची नोट त्या पोराने दुकानदाराच्या हातात दिली. पोराने विमान घेतलं आणि पोरग निघालं. दुकानदाराने नोट पाहिली, म्हटलं गाड्या पोरग खरंच चाबर निघालं, पोराने आपल्याला फसवलं. हे बाळू इकडे. म्हटलं काय? विमान घेऊन चालला आणि 100ची नोट खोटी दिली, नोट खरी आण. पोरग हुशार होते. म्हटलं मामा तुम्ही विमान तरी कुठं खरं दिलंय? 10-5 लोक घेऊन आकाशात थोडं भारारी मारते. म्हटलं तुम्ही मला विमान खरं द्या, मी तुम्हाला पैसे खरे देतो. हे जसं व्यवहारामध्ये आहे तसं भक्ती वेदांत शास्त्रामध्ये आणि परमार्थामध्ये देण्याकरता, तुमच्या माझ्या इच्छा पूर्ण करण्याकरता गणराय या मंदिरामध्ये विराजमान आहे. पांडुरंग परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये विटेवरती उभा आहे, परंतु त्या देवाला आपल्याकडून काहीतरी द्यावं लागतं महाराज.
काय द्यावं लागतंय? अंतःकरणाचा खरा भाव. काही लागत नाही, फक्त खरा भाव लागतो महाराज, श्रद्धा लागते. परमार्थ करत असताना गरज म्हणून नाही तर परमार्थ म्हणून, आवड म्हणून परमार्थ करावा. परमार्थातलं कार्य आवड म्हणून करावं, परमार्थातली सेवा आवड म्हणून करावी आणि प्रपंचातलं कार्य गरज म्हणून करावं. पैशाशिवाय प्रपंच चालू शकत नाही. पैसा महत्वाचा आहे आणि तो कमवला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. महाराज म्हणतात पैसा कमवा, कष्ट करा, शिका. शिक्षण हे या ठिकाणी वाघिणीचं दूध आहे. तो शिका गणे हो. तरुण मुलं मुली माझ्या समोर बसलेले, तुम्ही कॉलेजला जात असाल. आम्ही आळंदीला असताना आमचे गुरुवारी सांगायचे बघा संस्थेत, ते म्हणायचे बुवा तुम्ही आळंदीला असा संस्थेमध्ये आला, ज्ञानोबाराच्या भूमीत आलात. ही वेळ आणि ही संधी वाया जाऊ देऊ नका. ही वेळ जर फिरत गेली तर पुन्हा फिरून येणार नाही. तुम्ही शाळेमध्ये जाता, तुम्ही अभ्यास करा, वेळेचा सदुपयोग करा, क्लासवर अधिकारी व्हा. UPSC MPSC चांगले क्लास लावा, आपली बुद्धी तेज बनवा. चांगलं खा, चांगलं प्या. म्हणजे पाणी बर का नाही, तुम्ही म्हणता बाबाने सांगितलं चांगलं प्या, पाणी प्या. चांगलं प्यावं, चांगलं खावं, चांगले कपडे परिधान करावेत आणि विचार चांगले ठेवावेत. बघा बुद्धीची देवता गणराय आहे, म्हणून त्या गणरायांना आपल्याकडून द्यावं लागतं. काय द्यावं लागतंय? अंतःकरणातली भावना, अंतःकरणातली श्रद्धा. म्हणून परमार्थ करत असताना आवड महत्वाचे आणि प्रपंच करत असताना गरज महत्वाचे. आवड आणि गरज या शब्दामध्ये जरा भिन्नता आहे. अर्थ जर याचा फार भिन्न वेगवेगळा आहे. आवड म्हणजे काय आणि गरज म्हणजे काय? उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. बघा आवड म्हणजे काय, गरज म्हणजे काय. जुन्या काळात एका मालकाने गाढव पाळलं. बघा गाढव, तो मालक त्या गाढवाकडून दिवसभर कष्ट करून घ्यायचा, काम करून घ्यायचा. संध्याकाळ झाली, अंधार पडायला लागला. मालक एवढा हुशार होता, त्या गाढवाच्या कानाला धरायचा, 2-4 टोले टाकायचा आणि गावात हाकून द्यायचा. बाजारात हाकून द्यायचा, कुठं राहा आणि कुठं खा. आणि सकाळ झाली, मालक हुशार होता, त्या गाढवाला सापडायचा, शोधायचा, त्या गाढवाच्या कानाला धरायचा, घरी आणायचा आणि कामाला झोपायचा. काम दिवसभर करून घ्यायचा, परंतु चारा काय त्या गाढवाला टाकीत नव्हता. एवढा हुशार मालक होता. 20 वर्ष त्या गाढवाकडून त्या मालकाने कष्ट करून घेतले.
आणि वियोग असा बघा, त्या गाढवाच्या कष्टाच्या जोरावरती मालकाची परिस्थिती बदलली. 10-20 लाखाची गाडी त्या मालकाने घेतली, 5-50 एकर जमीन, 5-25 लाखाचा बंगला बांधला, 10-20 लाख रुपये बँकेमध्ये टाकले. परिस्थिती अगदी बदलली. गाढवाचे इमानदारीचे कष्ट. एक दिवस तो मालक 5-25 लाखाच्या गाडीमध्ये बसला आणि चला मला दुसऱ्या जिल्ह्यातून फिरणं, पुणे जिल्ह्यात फिरायला गेला. पुण्यात फिरत असताना या ठिकाणी फिरता फिरता एका गल्लीत एक कुत्र त्या मालकाला दिसलं, झिरझारा कुत्र. त्याला आपल्या भागात टॉमी म्हणते बघा. हात भरक्या सदा, लांब के सदा टॉमी. तो मालक उठला का भोकत जाऊन चोर आले की भो झोपतो असा टॉमी. तो टॉमी त्या मालकाने 5,000 रुपये देऊन गाडीत घातला आणि घरी आणला. त्या कुत्र्याला काहीच काम नाही महाराज, परंतु त्या कुत्र्याला आंघोळीची साबण, त्या कुत्र्याला खायला वेगवेगळ्या कंपनीचे बिस्किट, रामदेव बाबाचे दूध बिस्किट, कोकोनट बिस्किट, पार्ले बिस्किट, दूध बिस्किट, असे मारी बिस्किट, भारी भारी कंपनीचे बिस्किट कुत्र्याला. आंघोळीला साबण, कुत्र साबणीने आंघोळ करायचं, खायला बिस्किट खायचं. मालकासोबत 25 लाखाच्या गाडीमध्ये फिरायचं आणि काचून बाहेर तोंड काढून त्या गाढवाला जयारी करायचं. इतकं मजेशीर कुत्र हिंडत होतं. 15 दिवस हा कार्यक्रम चालला. त्या गाढवाला इतकं वाईट वाटायचं. तो गाढव मनामध्ये चिंतन करायचं, म्हटलं काय कमाल आहे बाबा मालकाची. 25 वर्ष झाले मालकाच्या घरी काबाड कष्ट करतो. आतापर्यंत मालकाने चाय पिंडभर चारा काढला नाही, कुत्र्याला गाडीचं काम नाही, खायला बिस्किट, आंघोळीला साबण, गाडीमध्ये फिरतय. नेमकं कुत्र्यामध्ये मालकामध्ये काय घनिष्ठ संबंध आहे, एवढा मालक त्या कुत्र्यावर का प्रेम करतो आपण एकदा बघितलं पाहिजे आणि तसं वागायचं आपण काम केलं पाहिजे. म्हणून एक दिवस कुत्र्यामध्ये आणि मालकामध्ये काय खासियत होती तर ऐका. त्या कुत्र्याची गंमत अशी होती, तो मालक सकाळी सकाळी उठला, आंघोळ करायचा, कडक इस्त्रीचे कपडे घालायचा, गावामध्ये मारुतीचं दर्शन करायचा, दाराच्या गेटमध्ये बसलेलं ते कुत्रा असायचं. मालक दर्शन करून आला, बंगल्याच्या पायरीवरती पाय ठेवला, जे कुत्र उडी मारायचं पुढचे 2 पाय लगेच त्या मालकाच्या गळ्यात गुतायचं. त्या मालकाचं तोंड चाटायचं, शेपूट हलवायचं. मालकाला आनंद वाटायचा, कुत्र्याला समाधान वाटायचं. हे दरवाजाच्या आडून घेऊन भरावून एक दिवस गाढवाने पाहिलं आणि मनामध्ये विचार केलं, हे असं करावं लागत असतंय राव, त्याशिवाय मालक आपल्यावर प्रेम करणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कुत्र्याच्या अगोदर गाढव हजर. मालक उठला, कडक इस्त्रीचे कपडे, आंघोळ झाली, इस्त्रीचे कपडे घातले, दर्शन केलं आणि जे मालक गेट वर आला, एक पाय बंगल्याच्या पायरीवर टाकल्याबरोबर जे गाढवाने उडी मारली म्हणता पुढचे 2 पाय लगेच मालकाच्या गाड्या तोंड चाटायला लागलं, शेपूट हलवायला लागलं. त्या मालकाला एवढा राग आला त्या गाढवाचा, दम जिरेपर्यंत मालकाने गाढव हाणलं. दम जिरेपर्यंत गाढवाने रट्टे खाल्ले. दरवाजा बाहेर येऊन त्या ठिकाणी गाढव खाली बसलं. मालक रागवायचा का घरात निघून गेला. 15-20 मिनिटांनी कुत्रा आलं आणि गाढवाने कुत्र्याची गाठ घेतली. कुत्र्या, तू काल मालकाच्या गळ्यात पाय टाकले, तर मालकाने तुझ्या अंगावर हात फिरवला आणि मी पाय टाकले तर मला मरेपर्यंत मार खावा लागला. काय कारण असेल? कुत्र म्हटले, याच्यामुळेच लोक तुला गाढव म्हणतात. अरे बाबा, 25 वर्षापासून मालकाने तुला घरी त्याच्या करता सांभाळलंय, ती मालकाची गरज आणि गरज आहे म्हणून. आणि मला 5,000 रुपये देऊन खरेदी केलंय, बिस्किट खाऊ घालतोय, गाडीमध्ये फिरवतोय, मालकाची आवड आहे म्हणून. परमार्थ करत असताना आपण जर आवडीनं करत असाल तर विटेवरचा मंदिरातला देव, आपण शेती करा, काबाड कष्ट करा. जिथं आपल्यावरती संकट असेल, आपण जर अंतःकरणापासून त्या देवाची उपासना करत असाल, ऐकून ठेवा, तो देव तुमच्या जवळ तुमच्या कामामध्ये सहकार्य करण्यात त्याला आल्याशिवाय राहणार नाही. त्याला खरा भाव म्हणतात. पण खरा भाव महत्वाचा आहे परमार्थामध्ये. नामदेव राय म्हणले, देवा पंढरी क्षेत्रामध्ये जर आम्ही राहिलो, तू जर आम्हाला इथं ठेवलं तर आम्ही करणार काय? तुला प्रेमानेच तू आलिंगन देणार, प्रेमे आलिंगन पूजा करणार. परंतु कसे करणार? या चरणामध्ये 2 पद आहेत महाराज. एक प्रेम पद आहे आणि एक आनंद नावाचं पद आहे. परंतु प्रेम या पदापेक्षा आनंद पदाला, पूजा या पदापेक्षा आनंद या पदाला फार महत्व आहे. आनंदे पूजेल, आनंद एक पद आणि पूजा एक पद. नामदेव राय म्हणतात, देवा अख्ख्या जगामध्ये तुझी पूजा होते देवा, परंतु तुझी होणारी पूजा प्रेमाने होते का, आनंदाने होते का, त्याला फार महत्व आहे. म्हणून पूजा या पदापेक्षा आनंद या पदाला महत्व आहे. नामदेव राय म्हटले, देवा आम्ही तुला पूजा करणार. कशी करणार? आनंदे पूजेल, अंतःकरणापासून तुझी पूजा करणार
आणि तुला ओवाळणार. आता ऐका, भगवंताला ओवाळण्याच्या 2 पद्धती शास्त्रानं सांगितलेल्या आहेत. तुम्हाला आम्हाला एकच पद्धत माहित असेल. एक लौकिक पद्धत आहे आणि दुसरी अलौकिक पद्धत आहे. आपण गणपती बाप्पांची आरती करतो, पांडुरंगाची आरती करतो, हनुमंतरायाची या साधूंची आरती करतो, छत्रपतींची आरती करतो. या आरती करत असताना आपण तेला तुपाच्या कापराची वात पेटवतो आणि त्याने भगवंताची आरती वाढतो. याला लौकिक वाढणं म्हणतात. अलौकिकाचं वाढणं म्हणजे काय तर ऐका, तुमच्या माझ्या शरीरामध्ये पंचप्राणाची ज्योत पेटवायची आणि त्याने विठेवरच्या देवाच्या आरती वाढायची. याला अलौकिकाचं वाढणं म्हणतात. हे असं कोणी ओवाळलं तर ऐका, काकड्याच्या अभंगामध्ये गोड वर्णन आलं. पंचप्राणा आरत्या घेऊन देवश्री आरती, देवश्री आरती, भावे आरती, भावे त्याने भगवंताच्या आरती वाळायच्याला अलौकिकाचं वाळणं म्हणतात. विषय आला म्हणून सांगतो बघा. अशी आरती कुठे ओवाळली तर आमच्या शेवगाव तालुक्याच्या जवळ एक पाथर्डी नावाचा तालुका आहे आणि त्या पाथर्डी तालुक्यामध्ये तुम्ही नवनाथ ऐकून असता. या नवनाथांच्या 2 समाध्या आमच्या पाथर्डीमध्ये आहेत. एक मढी मायंबा, मढीला काणिकनाथांची समाधी आहे आणि मायंबाला मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. अशा या नाथांच्या समाधीमध्ये एक वेळेस नवनाथ एकत्रित झाले आणि अवतार कार्य संपणार होतं या नाथांचं. त्यावेळेस त्यांनी ठरवलं, काय केलं, एका नाथानं सोन्याची वीट आपल्या झोळीमध्ये घेतली आणि सर्व नाथ एकत्रित झाले. त्या गावाचं नाव घाटशिरस, पाथर्डी तालुका. सोपं सांगू, करंजी नावाचा घाट आहे आणि त्या घाटाच्या अलीकडे 11 किलोमीटर ते घाटशिरस नावाचं गाव आहे. तुम्ही कधी आलात आमच्या भागात तर अवश्य तिथून दर्शन घेऊन जा. अतिशय पवित्र ठिकाण आहे महाराज. तुम्हाला माहिती नसेल, आता मला ते माहिती आणि मी तिथलाच आहे म्हणून सांगतो. आमचा आजूळ आहे माझं ते. तिथं घाटशिरसमध्ये सर्व नाथ एकत्रित झाले. नवनाथ ग्रंथ आपण वाचतो, त्याच्यामध्ये सर्व उल्लेख याचा आलेला आहे. त्या नाथाने ठरवलं, जेवढे 3 लोकांमध्ये देवता राहतात त्यांना सर्वांना आमंत्रित करायचंय. भगवान भोलेनाथ आदी करून सर्व देव त्या घाटशिरसमध्ये आले. तर पहिली देवता या मूर्ती लोकांमध्ये उतरली. कोण उतरले अगोदर? त्याचं नाव आहे भगवान शंकर. ते कुठं उतरले? करंजे घाट जिथून सुरू होतो त्या घाटाच्या सुरुवातीला पहिले भोलेनाथ उतरले. म्हणून त्या तिथे एक पिंड आहे महाराज, तांदळ आहे. त्या तांदळाच्या शिवलिंगाचं नाव आहे उत्तरेश्वर भगवान परमात्मा. तदनंतर 3 देव एकत्रित आले आणि 3 देव ज्या ठिकाणी भेटले, ब्रह्म विष्णू आणि महेश्वर, त्या गावाचं नाव आहे त्रिभुवनवाडी. तिथून 4 किलोमीटर वाडी आहे. ज्या गावातून देवांच्या आणि देवांच्या धर्मपत्नीच्या रांगा लागल्या हातामध्ये आरत्या घेऊन, त्या गावाचं नाव आहे देवराई. जिथून देवाच्या रांगा लागल्या म्हणून त्या गावाला देवराई म्हणतात. ही सर्व देव एकत्रित निघाले कुठे? घाटशिरसकडे. घाटशिरसमध्ये गेल्यानंतर सर्व देव ऋषी साधू संतांना एकत्रित केलं आणि नवनाथाने भंडारा केला. जसं तुमच्या सप्त्यामध्ये अन्नदान आहे, उद्या काल्याचे कीर्तन झाले की महाप्रसादाची पंगत आहे अख्ख्या समाजाला, तसं त्या नवनाथानं आपल्या स्वकष्टानं भंडारा केला, म्हणजे अन्नदान केलं, महाप्रसाद केला आणि स्वतः वाढत होते सर्व देवांना, ऋषींना, साधू संतांना. 3 दिवस हा सोहळा चालला महाप्रसादाचा, भंडाऱ्याचा. मग 3 दिवसानंतर हा सोहळा संपला. सर्व देव आपापल्या ठिकाणी जायला निघाले, गेली सर्व. परंतु एक देवता या मृत्यू लोकांमध्ये थांबली. त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव भगवान आदिनाथ, भगवान म्हातारदेव. त्याला भगवान शंकर म्हणतात, त्याला म्हातारदेव म्हणतात, त्याला भगवान आदिनाथ म्हणतात. म्हणून ते घाटशिरसमध्ये त्या 2 नाथांच्या समाधीजवळ रुद्रेश्वर नावाचं देवस्थान आहे आणि त्या रुद्रेश्वर देवस्थानामध्ये भगवंताचं शिवलिंग आहे. बाकीचे शिवलिंग तुम्ही बघत असाल तर एक तांदळा तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु त्या घाटशिरसचा तांदळा असा आहे तो स्वयंभू आहे महाराज. अशा आख्यायिका माझ्या कानावरती आलेली आहे. असं महत्व आहे असं सांगतात ती लोक
की प्रत्येक 12 वर्षानंतर त्या तांदळावरती एक तांदळा प्रत्येक वर्षी पिंड तयार होते, लिंग तयार होतं, शिवलिंग तयार होतं. म्हणून तिथं गावा परिसरातलीच नाही, महाराष्ट्राच्या देशातली कान्याकोपऱ्यातली लोक शिवरात्रीच्या उत्सवाला तिथे येतात, नवस करतात, आपल्या इच्छा असतील त्या भगवंताकडे इच्छा व्यक्त करतात. अशी आख्यायिका आहे, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी नसल होत, ज्या गोष्टी पाहिजे असतील तिथं आल्यानंतर त्या सफल होतात, त्यांना ते जीवलक गोष्टी प्राप्त होतात. असं नवसाला पावणार आणि इच्छा पूर्ण करणारा आमचं शिवलिंग म्हणजे वृद्धेश्वर भगवान परमात्मा आहे. म्हणून त्या देवाची आरती करण्याकरता, विटेवरच्या देवाची आरती करण्याकरता देवश्रेयानं केलं काय तर पंचप्राणाची ज्योत पेटवली आणि त्यानं भगवंताची आरती ओवाळली. याला अलौकिकाचं वर्णन म्हणतात. आणखी दुसरं एक महत्वाचं सांगतो, गणेश जयंतीचा उद्याचा दिवस आहे, अतिशय पूर्व काळ आहे महाराज. आमच्या मळेगाव आहे आमचं शेवगाव तालुक्यामध्ये आणि तिथून 5 किलोमीटर आववाणे नावाचं गाव आहे. तिथे गणपती बाप्पांचा या ठिकाणी जन्म झाला. कसा झाला तर ऐका. तर तिथं शेतीमध्ये, जसं तुमचं गाव, या गावाच्या बाहेर आजूबाजूला शेती आहे, त्या शेतीमध्ये पूर्वी शेतकरी एक काम करत होता, नांगर दारू चालू होता, बैल झोपलेले, नांगराचा फळ चालू आहे. जुन्या काळात 200-250 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा, पुरातन मंदिर आहे. परंतु घरामध्ये भगवंताची पूजा अर्चा, उपासना चालू आहे. नांगरणी शेतीमध्ये चालू असताना त्या व्यक्तीच्या नांगराला, त्या फाळाला, खालच्या टोकाला जमिनीमध्ये तो फाळ गेल्यानंतर या ठिकाणी गणपती बाप्पाच्या त्या जमिनीमध्ये नांगराचा फाळ जिथं लागला तिथं नांगरच पुढे जायना, नांगर जागेवरती थांबला, बैल थांबली आणि जिथं नांगर उठला तिथून रक्ताची धार वर आली महाराज. रक्ताची धार वर आल्यानंतर जो नांगर करणारा, या ठिकाणी नांगरणे करणारा शेतकरी व्यक्ती होता, तो घाबरला. काय झालं असेल, कुठं लागलं का काय, हातापायाला बेजा झालेली काही दिसत नाही, रक्ताची धार आली कशी. जेव्हा पाहिलं ती जागा उकरली महाराज, खोदली ती जागा स्वच्छ केली तर खाली निद्रावस्थेमध्ये गणपती बाप्पा या ठिकाणी झोपलेल्या अवस्थेमध्ये जमिनीमध्ये त्यांना पाहायला मिळाले. तर आजही तिथं असं आहे, जिथं गणपती बाप्पाच्या जिथं नांगराचा टोक लागला ते डोक्याला लागले. तिथं थोडंसं आता पूर्वी फार मोठी जपम खड्डा आपल्याला पाहायला मिळायचा, तो खड्डा आता बुजून गेलाय, कारण की शेंदुराचा लेप त्याला लावलेला आहे. डोक्याचा जिथं नांगर होता तिथून रक्ताची धार निघाली. 3.5 बाय त्या ठिकाणी 2.5 असं गणपती बाप्पांचं शरीर आहे. 2.5-3 फूट या जमिनीवरती या ठिकाणी स्वयंभू रूपानं गणपती बाप्पा प्रगट झालेले, म्हणून त्याला स्वयंभू गणपती बाप्पा मंदिर असं म्हणतात. विनायक चतुर्थी, गणेश जयंती, संकष्ट चतुर्थी, अंगारक चतुर्थी या चतुर्थीच्या दिवशी आमच्या परिसरातले, गावातले सर्व समाजातली एकत्रित लोक येतात. जसं या तुमच्या सोहळ्यामध्ये सर्व अखिल समाजामध्ये जेवढा काही समाज आपल्या गावामध्ये राहतो, सर्व समाजाला अन्नदानाच्या पंक्ती दिल्याच महाराज. मी पत्रिका वाचते, थोडी जेवण झाल्यानंतर महाप्रसादा करता, सप्ताह करता वर्गणी अखिल सख्या समाजाला तुमच्या दिली. मुस्लिम समाजाची आधी करून सर्व समाजाची वर्गणी आहे. तसं ते आमच्या आव्हाडा गावामध्ये संकष्टी चतुर्थी असू द्या, अंगारक चतुर्थी असू द्या, उपवास असू द्या, त्या गणपती बाप्पाच्या नावानं मुस्लिम समाजातले देखील लोक ते संकष्टी चतुर्थीचा उपवास धरतात महाराज. महाप्रसादाच्या पंक्ती ते स्वतः सर्व मंडळी एकत्र येऊन जातात. गणपती बाप्पा समोर नवसासायचं करणारे लोक तिथे येतात. तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा, हा मनोकामना पूर्ण करणारा आमचा गणराय आहे. म्हणून उपासना करत असताना त्या गणरायांची कशी करा, अंतःकरणापासून करा. नामदेवराय भगवंताच्या उपेक्षेनं सर्व संतांची सेवा हीच मागतात की देवा आम्हाला तुमची सेवा निस्वार्थ मनाने, प्रेमाने, आनंदाने व्हावी, एवढी आमची इच्छा आहे, आमची मागणी. देवा आम्ही 8 दिवस सप्ताह चालू आहे, 14 वर्षापासून अन्नदान देतोय. ही कमिटी मंडळ सर्व अतिशय चांगली मंडळ आहे बघा. तुमचं कमिटी मंडळ अतिशय गोड आहे, पुकारणारी मंडळी अतिशय गोड पुकारतात महाराज. म्हणून वर्गणी देत असताना अवश्य देत चला. का द्यावी वर्गणी, अन्नदान का करावं. 2 मिनिटं राहिलीत माझे. हात पवित्र करायचे असतील तर दान करत चला. हे शरीर जर शुद्ध करायचं असेल तर स्नान करत चला. जीवनामध्ये तृप्ती हवी असेल तर मान मिळवत चला. आणि जीवनामध्ये तुम्हाला मोक्ष हवा असेल तर ज्ञान कमवत चला. या 4 गोष्टी उपनिषदाने सांगितलेल्या आहेत. सुभाषितकार गोड वर्णन करतात.
हात पवित्र करायचे असेल तर दान करा. भारी भारी कंपनीच्या घड्याळ सोन्याच्या अंगठ्या घातल्यानंतर हाताची शोभा वाढत नाही. हाताने दान केले की हाताची शोभा वाढते. काही माणसं खूप दान करत असतात महाराज. काही येऊ द्या, सप्ताह असू द्या पंगत देणार, कोणी येऊ द्या, दिंडी असू द्या अन्नदान करणार. आई वडील गेले त्यांचा उत्सव वर्ष श्राद्धाचा सोहळा थाटामाटात करणार. नाही त्यांना या ठिकाणी काही करता आलं. कोरोनाच्या कालावधीमध्ये आई वडिलांच्या स्मरणार्थ बऱ्याचशा कुटुंबाला काहीच विधी करता आला नाही. तर त्यांनी काय केलं, शाळेमध्ये लहान लहान मुलं शिकतात, गरीब विद्यार्थी आहेत, त्या मराठी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये लहान मुलांना कपडे देण्याचं काम, वह्या पुस्तक देण्याचं काम केलं. आई वडिलांच्या स्मरणार्थ तो उपक्रम चांगला आहे. त्या लहान मुलांना काहीतरी पेन वह्या देत चला. दुसरी एक गोष्ट आहे, आई वडिलांच्या स्मरणार्थ नाही तुम्हाला काही करण्याची इच्छा झाली नसेल, पैसा 10-5 झाडं गावाच्या अवतीभोवती शेजारी मंदिरे जवळ लावत चला. झाडं लावा आणि झाडं जगवा. माणसाला ऑक्सिजन निर्माण करून देतात, सावली देतात, फळं देतात. झाडं लावा. दान केल्यानंतर हाताची शोभा वाढते. काही माणसं फार दानशूर असतात, उदार असतात, मन मोठा असतं. काही माणसं लय चिकट असतात. एक माणूस तर मला असा भेटला होता एका स्टँडवर, तो खिशाचा रुपये खर्चच करीत नव्हता महाराज. ते तोंडाचा थुका सुद्धा त्या ठिकाणी वाया जाऊ देत होता. पेटी मास्तर इतका चिकट होता, तोंडाचा थुकाच वाया देत नव्हता महाराज. तो एक गडी तर आमच्या फाट्यावर थुकला तर घरी जाऊन त्याने बेडका टाकला होता. मी त्याला म्हटलं, तात्या तुम्ही फाट्यावर खाकरलाय, घरी जाऊन बेडका टाकला असं काय केलं? ते म्हटलं, महाराज त्याचं असं आहे, फाट्यावर खाकरून तिथंच बेडका टाकला असता तर घरी गेल्यावर कोंबड्याने काय खाल्लं असतं. म्हणजे कोंबड्याला सुद्धा बेडके खाऊ घालणारे माणसं आहे. आणि अशा कोंबड्या तुम्ही भाकरी सांगाल असं अंग तुमचे पाय धुवूनच पाणी केलं पाहिजे. खजवू नका, मांसाहारी होऊ नका, शाकाहारी राहा. अतिशय गोड संस्था तुमच्या अवतीभोवतीत महाराज. आनंद वाटतो आम्हाला तुमच्या भागात आल्यानंतर. बीड भागा असेल, धाराशिव असेल, या भागामध्ये अनेक साधू आहेत. अनेक ऋषी मुनीला येण्यानं या 2-3 जिल्ह्याची जागा अशी पवित्र झालेली आहे महाराज. जवळ आपल्या या ठिकाणी संस्थान आहे, सद्गुरू शामनाथ महाराज, साखरवाडीचे माऊली महाराज, या ठिकाणी गणराय आदी करून सर्व संतांच्या ठिकाणी आसपास आपलं वास्तव्य आहे, पवित्र वास्तू आहे. म्हणून आपलं जीवन कसं असावं, चांगलं असावं, खाणं पिणं चांगलं असावं, दान करत चला, हाताची शोभा वाढते. स्नान केल्यानंतर शरीर शुद्ध होत असतं. मान मिळालं की माणसाच्या जीवनामध्ये तृप्ती भेटत असते आणि ज्ञान कमवलं की मुक्ती भेटत असते. गड्या म्हणून या 4 गोष्टी आपण कमवल्या पाहिजे. नामदेव राय म्हणतात, देवा आम्हाला प्रेमाने तुला आलिंगन, प्रेमाने तुझी पूजा आणि भक्तिभावानं तुला ओवाळता यावं, याच्याकरता आम्ही तुझ्या चरणाविधी राहण्याची इच्छा करतो. म्हणून वासदे पंढरी सर्व काळ, म्हणून घालीन लोटांगण, वंदेन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमी आलंगीन आनंदे पूजेन, भावे ओवाळीन म्हणे नमा, ज्ञानेश्वर माऊली